हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण ई-डेक डिस्कवरिंग इंग्लिश ग्रेड 2 या बुकचा चॅप्टर नंबर 11 चित्रा लर्न्स टू ॲडजस्ट याचं कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लेट अस लर्न व्हॉट अपोजिट्स आर. आज आपण इथं काय शिकणार आहोत तर अपोजिट्स कशाला म्हणायचं. वी आर ऑल्सो गोइंग टू लर्न व्हॉट जॉइनिंग वर्ड्स आर. आणि अजून आपण एक पार्ट शिकणार आहोत की जॉइनिंग वर्ड्स कशाला म्हणायचे. चला तर मग फर्स्ट पार्ट पाहूया. पहिल्यांदा अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. लुक ॲट द पिक्चर बिलो टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ अपोजिट्स. खाली दिलेले पिक्चर पहा आणि अपोजिट कशाला म्हणायचं हे समजून घ्या. फर्स्ट, ओपन क्लोज. क्लीन डर्टी. क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे घाण. अस्लीप अवेक. अस्लीप म्हणजे झोपलेला, अवेक म्हणजे जागा. डे नाईट. नेक्स्ट पेज. लाफ क्राय. टॉल शॉर्ट. त्याच्यावर आता प्रॅक्टिस झोन 2 पाहूया. फाइंड द अपोजिट ऑफ ईच पिक्चर ऑन द लेफ्ट अँड कलर इट सर्कल टू मॅच. जे लेफ्ट बाजूला पिक्चर्स दिलेले आहेत त्याच्यातले अपोजिट्स वर्ड शोधा आणि त्याच्यासमोर जे सर्कल दिलेत त्याला कलर करा. हॉट. हॉटला अपोजिट काय येणार तर कोल्ड. अस्लीप त्याला अपोजिट अवेक. फास्ट त्याला अपोजिट स्लो. स्मॉल अपोजिट बिग. नेक्स्ट पेज. हार्ड सॉफ्ट. डे. डेला अपोजिट नाईट. क्वेश्चन नंबर 2. सर्कल द वर्ड दॅट इज अपोजिट ऑफ द वर्ड इन रेड. जे काही राईट बाजूला दिलेले आहेत हेवी वगैरे हे रेड कलरचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला 3 ऑप्शन दिले. त्या 3 ऑप्शनपैकी आपल्याला त्याचा अपोजिट्सला सर्कल करायचं आहे. फर्स्ट वन ए हेवी. हेवीला अपोजिट लाईट. बी हॅपी. हॅपीला अपोजिट सॅड. सी स्लो. स्लोला अपोजिट फास्ट. डी ओपन. ओपनला अपोजिट क्लोज. ई स्ट्रॉंगला अपोजिट वीक. क्वेश्चन नंबर 3. रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अँड राईट देअर अपोजिट्स. खाली दिलेले शब्द वाचा आणि स्टोरीमध्ये त्याच्या अगेन्स्ट अपोजिट आलेले शब्द ते तिथे फिल करा. फर्स्ट वन ए बॅड. बॅडसाठी स्टोरीमध्ये आपल्याला कुठला शब्द आला आहे गुड. बी लाफ. लाफला अपोजिट क्राय. सी ओल्ड अपोजिट यंग. डी शॉर्ट अपोजिट इथे लॉंग आहे पण लॉंग पण बरोबर आहे पण स्टोरीमध्ये लॉंगच्या ऐवजी तिथे टॉल आलेला आपल्याला तिथे त्यामुळे इथे टॉल लिहा. नेक्स्ट पेज. जॉइनिंग वर्ड्स. आपण जो कन्सेप्ट कनेक्शनमधला सेकंड पार्ट पाहणार आहोत तो हा आहे जॉइनिंग वर्ड्स. रीना अँड तानिया आर बेस्ट फ्रेंड. रीना आणि तानिया ह्या काय खूप बेस्ट फ्रेंड आहेत. दे गो टू स्कूल टुगेदर. त्या दोघी मिळून स्कूलला जात असे. वन डे तानिया डिड नॉट गो टू स्कूल बिकॉज शी वॉज इल. एक दिवशी तानिया शाळेला गेली नाही का तर ती आजारी होती. इन द इव्हिनिंग रीना वेंट टू तानियाज हाऊस. आणि त्याच संध्याकाळी रीना ही तानियाच्या घरी गेली. शी कुड नॉट डिसाईड इफ शी शुड टेक सूप ऑर मिल्क फॉर तानिया. रीनाला कळत नव्हतं की तानियासाठी मी सूप घेऊ का मिल्क घेऊ. सो शी टूक बोथ. आणि म्हणून तिने दोन्हीही घेतलं. बट तानिया वॉज टू इल टू ईट एनिथिंग. पण तानिया ही खूप आजारी असल्यामुळे हे दोन्हीही तिने घेतलं नाही. द हायलायटेड वर्ड्स अँड बट बिकॉज अँड आर नोन ॲज जॉइनिंग वर्ड्स. जे वर दिलेला पॅरा आहे त्याच्यामध्ये हे जे वर्ड्स आहेत अँड बट बिकॉज अँड आर हे जे हायलाईट केलेत ते हायलाईट वर्ड्सलाच काय म्हणायचे जॉइनिंग वर्ड्स. वी यूज जॉइनिंग वर्ड टू जॉईन 2 वर्ड्स ऑर 2 सेंटेन्सेस. आपण जॉइनिंग वर्डचा वापर हा कधी करतो
तर दोन शब्द जोडण्यासाठी किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी. जॉइनिंग वर्ड्स मेक द सेंटेन्स सिम्पलर अँड शॉर्टर. हे जॉइनिंग वर्ड्स काय बनवतात तर सिम्पलर सेंटेन्सला साधं बनवतात आणि छोटं बनवतात. चला तर मग फॉर एक्झाम्पल्स पाहू त्याच्यावरती. शी लाईक्स आईस्क्रीम, शी लाईक्स चॉकलेट्स. आता हे दोन्ही कंबाईन म्हणजे जॉइनिंग वर्ड्सने आपल्याला हे सेंटेन्स कंप्लीट करायचं. तर ते कसं तयार होईल? शी लाईक्स आईस्क्रीम अँड चॉकलेट्स. सेकंड, आय वेटेड फॉर हिम, ही डिड नॉट कम. मी त्याची वाट पाहत होतो पण तो आला नाही. मग ते सेंटेन्स जॉइनिंग वर्डने कसं कंप्लीट करायचं? आय वेटेड फॉर हिम बट ही डिड नॉट कम. थर्ड वन, शी डिड नॉट कम टू स्कूल, शी इज इल. ती शाळेला आली नाही, ती आजारी होती. शी आजारी आहे. शी डिड नॉट कम टू स्कूल बिकॉज शी इज इल. ती शाळेला गेली नाही कारण ती आजारी आहे. यू कॅन हॅव टी, यू कॅन हॅव कॉफी. ह्याचं जॉइनिंग वर्ड्सने कसं सेंटेन्स तयार होईल? यू कॅन हॅव टी ऑर कॉफी. चला तर मग त्याच्यावरती प्रॅक्टिस झोन 3 पाहूया. द वर्ड अँड हॅज बीन यूज टू मेनी टाइम्स इन द पॅराग्राफ. Remove and if it is not needed and rewrite the passage. Use full stop where needed. खाली दिलेला जो पॅरा आहे त्याच्यामध्ये अँड हा खूप वेळा वापरलेला आहे. तर तो जर नेसेसरी म्हणजे जर गरज नसेल तर त्या पॅरामधला तो अँड काढून तो परत रिराईट करायला सांगितलेला आहे. आणि जिथं गरज फुलस्टॉपची असेल तिथे फुलस्टॉप वापरायला सांगितला आहे. चला तर मग सुरुवात करू. पहिला पॅरा वाचू. अरुण अँड हिज मदर वेर वॉकिंग होम अँड दे क्रॉस द मार्केट अँड अरुण's मदर वॉज कॅरिंग अ बॅग अँड इट फेल ऑन द रोड अँड अरुण बेंट डाऊन टू पिक इट अप अँड ही सॉ दॅट some coins and notes had scattered on the road and he collected them all and his mother thanked him and they went back home happily. हा असा पॅरा आहे. तर आता आपण त्याचे चेंजेस पाहूया. अरुण अँड हिज मदर वेर वॉकिंग होम. आता इथं जो नेक्स्ट अँड आलेला आहे तो कट करायचा, तिथे फुल स्टॉप लावायचा आहे आणि नेक्स्ट जे दे आहे ते कॅपिटल लेटर्सने सुरुवात करून ते सेंटेन्स परत लिहायचं आहे. दे क्रॉस द मार्केट, फुल स्टॉप, परत तिथला अँड काढून अरुण's मदर वॉज कॅरिंग अ बॅग अँड इट फेल ऑन द रोड, इथला अँड ठेवायचा. परत तिथला रोडच्या शेजारचा जो आहे तो काढून टाकायचा आणि परत अरुणपासून तिथे फुल स्टॉप देऊन अरुणपासून परत सुरुवात करायची. अरुण बेंट डाऊन टू पिक इट अप, फुल स्टॉप आणि अँड काढून टाकायचा तिथला. ही कॅपिटल लिहायचा, सुरुवात करायची. मग ही सॉ दॅट सम कॉइन्स अँड नोट्स हॅड स्कॅटर्ड ऑन द रोड, फुल स्टॉप वापरायचा आणि नेक्स्ट सेंटेन्स हीने स्टार्ट करायचं. ही कलेक्टेड देम ऑल, त्याने ते सगळे गोळा केले म्हणून त्याच्यामुळे हे वाक्य झालं. त्यामुळे तिथे फुल स्टॉप द्यायचा आणि तिथला अँड काढून टाकायचा. हीज हे कॅपिटल लिहायचं आहे. हीज मदर थँक हिम, त्याच्या आईने त्याला थँक्यू म्हणलं आणि फुल स्टॉप द्यायचा आहे आणि नेक्स्ट सेंटेन्सचं कॅपिटल लेटरने सुरुवात करायची. दे वेंट बॅक होम हॅपीली, आणि ती दोघं घरी गेली खुशी खुशी किंवा आनंदाने. चला तर मग आता ह्याचा आपण प्रॅक्टिस झोन पाहूया. सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट जॉइनिंग वर्ड्स. खाली दिलेले जे रिकाम्या जागा आहेत तिथं जे बॉक्समध्ये दिलेले जॉइनिंग वर्ड्स आहेत त्याने ते कंप्लीट करायचे आहेत. चला तर मग सुरुवात करू. ए, आय नो वेअर ही इज डॅश आय कांट टेल यू, आता इथे बट येईल. बी, शुड वी टेक द ट्रेन ऑर द बस. सी, he is not here because he is not coming. D,
I like to play football and cricket. E. I like to dance but not to sing. Question number 3. Join the sentence using one of the conjunctions in the box. बॉक्समध्ये दिलेले जे जॉईनिंग वर्ड्स आहेत त्याने काय करायचे, खाली दिलेले वाक्य जे सेंटेन्सेस आहेत ते जॉईन करायचे. ए. आय एट एग्स, आय एट टोस्ट. आता हे 2 सेंटेन्स आहेत त्यांना एक करायचं आहे. तर आय एट एग्स अँड टोस्ट, मी अंडेही खाल्ले आणि टोस्टही खाल्ले, म्हणून तिथे अँड. बी. आय वॉन्ट टू गो होम, आय एम टायर्ड. हे 2 सेंटेन्स त्यांना परत जॉईनिंग करायचं. तर जॉईनिंगसाठी कुठला वर्ड वापरायचा आहे, बिकॉज. आय वॉन्ट टू गो होम बिकॉज आय एम टायर्ड. मला घरी जायची इच्छा आहे का तर मी थकलो आहे. सी. आय वॉन्टेड टू मीट अनु, आय गॉट लेट. आता ह्याला जॉईनिंग करण्यासाठी बट. आय वॉन्टेड टू मीट अनु बट आय गॉट लेट. डी. आय एट अ सँडविच, आय वॉज हंग्री. आता हे जॉईनिंगने काय येईल, बिकॉज. आय एट अ सँडविच बिकॉज आय वॉज हंग्री. मी सँडविच खाऊन घेतलं का तर मला खूप भूक लागली होती. ई. स्टडी हार्ड, यू विल फॉल इन युअर एक्झाम. आता ह्याचं सेंटेन्स कसं होईल, स्टडी हार्ड और यू विल फेल इन युअर एक्झाम. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हा चॅप्टर किंवा हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. स्टुडंट्स, तुम्हाला जर आणखीन कोणत्या लेसनचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तसे मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.